दावत मीडिया यूट्यूब चैनल, मोहब्बत का पैगाम, इंसानियत के नाम। आपल्या अमौलिक विचारातून या भारतभूचं नाव देशभर पसरवणारे आणि जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा समतेचा वारसा समोर घेऊन चालवणारे आमचे वारकरी संप्रदायाचे संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, त्यासोबत जगद्गुरू तुकाराम महाराजांना आपले गुरु मानून सर्व लोकांना सोबत घेऊन स्वराज्य कसं निर्माण करता येईल याचा विचार करून आपल्या विचारातून ज्यांनी स्वराज्याचं सुंदर स्वप्न अस्तित्वामध्ये साकारलं ते छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवरायांना गुरु मानून समाजामधील विषमता पसरवणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये बंड करून समतेचा संदेश देणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पावलावर पाऊल टाकून या भारताची राज्यघटना लिहित असताना तळागाळातील लोकांचा विचार करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना, तसेच ज्या ज्या महापुरुषांनी या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली व आपल्या विचारातूनही भारतमाता घडवण्याकरता प्रत्येकानं जे योगदान दिलं त्या प्रत्येक महापुरुषांच्या विनम्र स्मृतींना जे आहे विनम्र अभिवादन करतो। आपल्या या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मुफ्ती मोहम्मद हारून नवीब साहेब, माननीय भंते महेंद्रजी महाबोधी, आमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी आम्हाला चांगल्या मार्गावर चालायला शिकवलं असे आमचे नेते आदरणीय बंटीदादा सपकाळ, आपल्या मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय गजानन भाऊ मामलकर, आमचे दत्ताभाऊ काकस, प्रशांतजी वागोदे, सन्माननीय मंच सर्वांना माझा परिचय आणि विशेष म्हणजे मान्यावरून आलेले आमचे अहमद साहेब, सर्वांना विनम्र अभिवादन करतो। खरं जर विचार केला तर आजच्या या परिस्थितीमध्ये आपल्या या देशाचा जर एकंदरीत विचार आपण केला तर या देशामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती आज आहे त्या पद्धतीची परिस्थिती अनेक वर्ष अगोदर नव्हती। तुमच्या आमच्या समोर जो देशाचा चुकीचा इतिहास ठेवला जातो याचा जर खरोखर विचार आपण केला तर हा इतिहास 100% चुकीचा, कधी कधी आम्हाला विचार करण्याची वेळ येते की खरोखर हा आमच्या देशाचा इतिहास आहे का। तुम्हाला आम्हाला सांगितलं जातं आणि तुम्हाला आम्हाला इतिहास जो शिकवला जातो ते इतिहासामध्ये आम्हाला कधी कधी हिंदू मुस्लिम वादाचे पुरावे दिले जातात। त्या इतिहासामध्ये आम्हाला हिंदू मुस्लिम वादाचे पुरावे देत असताना आम्हाला सांगितलं जातं मोहम्मद गजनी आला, मोहम्मद गजनी आल्यानंतर काय केलं, सोमनाथ मंदिर पाडलं। काही लोकांना त्याचा फायदा असेल याच्याबद्दल मी सांगणार नाही, पण खरोखर जर विचार केला, मी मोहम्मद गजनीला काही फार चांगलं म्हणावं या विचाराचा मी नाही। मोहम्मद गजनीने येथे येऊन काही फार चांगलं कार्य केलं याही विचाराचा मी नाही, पण तुमच्या आमच्या समोर जो विषय मांडला जातो तो एकाच दृष्टिकोनातून मांडला जातो की मोहम्मद गजनी मुस्लिम आहे, त्यांना आल्यानंतर हिंदू मंदिर पाडण्याचं काम केलं आणि आम्ही जे लोक आहे त्या विषयानंतर आम्ही पेटून उठतो आणि मग अनेक विषय आम्ही बोलायला सुरुवात करतो, पण त्याचं मूळ काही आम्ही शोधत नाही। त्याचं मूळ जर आम्ही शोधायला गेला, एक विचार करा, मी तुम्हाला एक उदाहरण देतो, समोर चालतो। मुळामध्ये माझा विषय हा नाही, मी तुम्हाला सांगणार आहे वारकरी संप्रदाय समतेचा संदेश कसा देतो। वारकरी संप्रदायाचा जो विचार आहे तो राष्ट्रीय एकात्मतेचा कसा विचार आहे या विषयाबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे, पण सुरुवात करण्याच्या अगोदर एक पुरावा देतो, ऐका। मोहम्मद गजनी मुळातला राहणारा गझन प्रदेशातला, आणि हा मोहम्मद गजनी ज्यावेळी गझन प्रदेशातून निघत असताना सोमनाथ मंदिरावर पोहोचला। सोमनाथ मंदिरावर पोहोचण्याकरता त्याला जवळजवळ 3.5 ते 4 हजार किलोमीटर अंतर पार करावं लागलं। 3.5 ते 4 हजार किलोमीटर अंतर पार करत हा मोहम्मद गजनी सोमनाथ मंदिरापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर सोमनाथ मंदिराची तोडफोड केली, सोमनाथ मंदिराची लूट केली।
मग आता मोहम्मद गझनीचा उद्देश जर फक्त येऊन मंदिर तोडणे होता, तर बंधूंनो एक प्रश्न आपल्या मनाला विचारा, 3,500 किलोमीटरहून निघाल्यानंतर त्या काळामध्ये किती मंदिरं मधात लागली असतील? फक्त सोमनाथ मंदिरच उद्देश का? किती मंदिर असतील मध्ये? 3,500 मध्ये फक्त एकच मंदिर लागलं का? हो, हजारो मंदिरं लागली. मग फक्त मंदिर पाडणे जर उद्देश असता, तर मोहम्मद गझनी येत असताना हजारो मंदिराची तोडफोड करत आला असता, सोमनाथ मंदिरावरच का आला? त्याचं एकमेव कारण असं आहे की त्यावेळी सोमनाथ मंदिर, त्यावेळीचा जो प्रशासक होता, त्या प्रशासकाची कोणाचाही उद्देश मंदिर मस्जिद पाडणे नव्हता. त्या प्रशासकाचा उद्देश होता की तिथला खजाना लुटायचा आणि आपलं राज्य समृद्ध करायचं. हा प्रत्येक प्रशासकाचा उद्देश होता, मग तो प्रशासक हिंदू असो मुस्लिम असो. आणि त्याचं दुसरं उदाहरण म्हणजे 1759 मध्ये जो एक पेशवा राजा झाला, त्या पेशवा राजानं 1759 मध्ये बालाजीचं मंदिर लुटलं. बालाजीचं, याला काय म्हणावं? उद्देश फक्त एकच, शिवाजी महाराजांनी सुरतची लूट केली, त्याचं कारण म्हणजे आपला प्रदेश समृद्ध झाला पाहिजे. हा प्रत्येक राजाचा उद्देश फक्त डोळ्यासमोर एक होता की माझा प्रदेश समृद्ध कसा होईल. पण आमच्या समोर जो इतिहास मांडला जातो, आमच्या समोर इतिहास मांडत असताना प्रत्येक वेळी आम्हाला सांगितलं जातं की अरे हा मुस्लिम राजा होता आणि हिंदूचं मंदिर तोडणे एवढा त्याचा उद्देश होता, म्हणून आमचं मंदिर तोडलं. पण खरोखर जर विचार केला तर हा विचार सारासार चुकीचा आहे, हा इतिहास चुकीचा आहे. इतिहास जरी बरोबर असला तरी मांडणी चुकीची आहे, एवढं मात्र सत्य आहे. आमचा जो देश आहे, आमच्या देशाचा जर विचार केला, आमच्या देशामध्ये जी आहे, आमच्या जवळ कधी कधी रामाच्या नावावर आमच्या मध्ये आपसामध्ये भांडणं लावली जातात, मंदिर मस्जिदीच्या नावावर. पण खरोखर एक जर विचार केला, तुमचं गाव म्हणजे फार चांगलं आहे. तुमच्या गावामध्ये मी अगोदर सुद्धा कीर्तनाला आलेलो आहे, सूर्यनारायण मंदिरावर. तुमचं गाव फार सुंदर गाव आहे. तुमच्यामध्ये गावाला आलं की मंदिर मस्जिद जवळ दिसते, मंदिरही जवळ आहे आणि मस्जिदही जवळ आहे. आदर्श उदाहरण आहे तुमचं गाव म्हणजे. आणि खरोखर जर विचार केला, एक गोष्ट सांगतो मित्र, लक्षात घ्या, मंदिर मस्जिद पास बना के फायदा नहीं होगा, फायदा तब होगा जब मंदिर में नमाज पढ़ने वाला और मंदिर में दर्शन जाने वालों के दिल पास में होंगे. मंदिर मस्जिद सोबत असून फायदा होत नाही. दोन्हीचं जे आहे, दोन्हीचं कॉम्बिनेशन करत असताना विचार जुडले पाहिजे. पण आम्ही जर पाहिलं प्रत्येक गावामध्ये मंदिर मस्जिदून भांडणं. बरं, नेत्याजवळ जाल तुम्ही, मंदिरी करता मस्जिदी करता, बुद्ध विहारा करता वर्गणी मागायला गेलो. एका गावामध्ये जा तुम्ही, मंदिर 4-5, मस्जिदी 2-4, बुद्ध विहार 2-3, वाचनालय म्हणे एकही नाही, व्यायामशाळा म्हणे एकही नाही. लढाई जर पाहिली, कोणी हिरव्याची लढाई लढते, कोणी भगव्याची लढाई लढते, कोणी निळ्याची लढाई लढते, कोणी पिवळ्याची लढाई लढते. आमच्या पोराच्या भविष्यासाठी लढाई लढायला कोणी तयार नाही. आमच्या पोराच्या भविष्याचा विचार केला, आमच्या पोराचं जे भविष्य आहे, मंदिर मस्जिद याच्याकरता आवश्यक आहे की मंदिर मस्जिदीमध्ये फक्त पॉझिटिव्ह विचार मिळतात. आलं का लक्षात? त्याच्याकरता मंदिर मस्जिद आवश्यक आहे. पण मस्तक जर सुपीक बनवायचं आहे तर तेवढेच व्यायामशाळा शरीर सुदृढ करण्याकरता आणि मस्तक सुपीक बनवण्याकरता वाचनालय गरजेचं आहे. पण आम्ही तिकडे लक्ष देत नाही. आम्ही कोणता नेता गावात आला, मला नाही वाटत दादा तुम्ही आमदार असताना कोणी आलं असेल दादा वाचनालयासाठी भांडलं असेल, कोणी याच्यासाठी मंदिर मस्जिदी करता वर्गणी मागणारे भरपूर आले असतील. म्हणजे विचार जर केला तर एका दृष्टीने मंदिर मस्जिदी करता भांडण्याकरता लोकांची वाण नाही, पण खरी ज्याची गरज आहे त्याच्याकरता लोक समोर येत नाही. ऐका, आपल्या विचारातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यावेळी देशभर फिरायचे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देशभर फिरत असताना एक विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जो तुमच्या आमच्यामध्ये तेवत ठेवला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगायचे की सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. आला लक्षात? काय सांगितलं? सबके लिए खुला है. ज्यावेळी मी असं बोलायला लागलो, कीर्तनातून सांगायला लागलो, राम सगळ्यांचे होते, कबीरजी सगळ्यांचे होते, त्यावेळी लोक माझ्याशी बोलायला लागले.
म्हणे राम सगळ्याचे कसे काय असू शकतात? म्हणे बिलकुल असू शकतात. म्हणजे तुम्ही रामाला मानत नाही का? म्हटलं 100% मानतो. पण एक सांगू, मी त्या रामाला मानतो की ज्या रामानं सगळं जग घडवलं, त्या रामाला मी मानतो. अरे रामाला जर मी मानून राहिलो, मैं अगर राम को मानता हूं तो जो दुनिया राम ने बनाई है उसमें चाहे मुसलमान रहता हो, चाहे बौद्ध रहता हो, चाहे ईसाई रहता हो, चाहे सिख रहता हो, लेकिन अगर ये दुनिया मेरा विश्वास है कि पूरे राम ने बनाई है, तो मुसलमानों को दूसरा कोई और कैसे बना सकता है? उनको भी राम ने ही बनाया, इतना मेरा पक्का विश्वास है. आणि हाच विचार जर आहे, हाच विचार वारकरी संप्रदायाने ठेवला. वारकरी संप्रदाय ज्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय हा विचार घेऊन लोकांमध्ये आले, प्रचंड त्रास झाला जगद्गुरु तुकोबारायांना. सोपा विषय नाही, लक्षात घ्या. ज्यावेळी महापुरुषांनी विचार केला की समाजामध्ये समतेची भावना आपल्याला पसरवता आली पाहिजे, समतेचा विचार लोकांमध्ये न्यायचा आहे, विशिष्ट लोकांनी प्रचंड त्रास दिला. त्या विचारांच्या लोकांना त्रास सोपा नव्हता. ज्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय हा विचार घेऊन लोकांमध्ये समोर गेले, ज्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय सांगायला लागले विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म आणि भेदाभेद भ्रम मंगळ. काय अर्थ सुंदर आहे. ज्याला वाटतं माझा धर्म जगला पाहिजे, त्यानं या अवघ्या जगामध्ये विष्णू बघावा, अवघ्या जगामध्ये धर्म पहा. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. जगद्गुरु तुकोबारायांना ज्यावेळी प्रश्न केला, अहो जगद्गुरु तुकोबाराय तुमचा धर्म कोणता? त्यांनी सांगितलं की आम्ही वैष्णव आहे आणि वैष्णवाचा एकच धर्म. या वैष्णवाला जगामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये, प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये आपला ईश्वर दिसतो. हा आमचा धर्म आहे. म्हणून विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. आणि त्याच्या पुढचं वाक्य अधोरेखित करा की भेदाभेद भ्रम अमंगळ. आम्ही जर याच्यामध्ये भेद करू तर आम्ही चुकीच्या दिशेने जाऊन राहिलो. विचार करा. आमच्या देशाचं वातावरण एवढं सुंदर होतं. आमच्या देशामध्ये हिंदू मुसलमान एकतेनं नांदायचे, एकतेनं राहायचे, कुठला वाद नाही. तुम्हाला एक सांगून जातो, ऐका. अरे हिंदू मुसलमानामध्ये जर आमच्या देशामध्ये वाद असता, तर ज्यावेळी इंग्रज आमच्या देशात आले, इंग्रज आमच्या देशात येण्याच्या अगोदर जगाच्या एकंदरीत प्रोडक्शन पैकी, ऐका, जगामध्ये जेवढं प्रोडक्शन व्हायचं त्या 100% एकंदरीत प्रोडक्शन पैकी 25% प्रोडक्शन एकट्या भारतात व्हायचं. 25%. म्हणजे 100 जर वस्तू जगामध्ये निर्माण झाल्या, त्यातल्या 25 वस्तू एकट्या भारतात निर्माण व्हायच्या. तुम्हाला एक सांगू, जगामध्ये कोण्याही कोपऱ्यात जा, कोण्याही कोपऱ्यातला जर एखादा, त्याला आपण इन्व्हेस्टर म्हणू, तो जर पैसे गुंतवणूक करण्याचा विचार करेल, भारतात नक्की गुंतवणूक करेल. पण त्याला जर म्हटलं तुम्ही पाकिस्तानमध्ये जा गुंतवणूक करा, तो जाणार नाही. त्याला म्हटलं अफगाणिस्तानमध्ये जा गुंतवणूक करा, तो जाणार नाही. त्याला जर म्हटलं आता इस्रायलमध्ये जाऊन गुंतवणूक कर, तो करणार नाही. कारण काय? कारण कोणताही पैसा गुंतवणूक करणारा माणूस हा विचार करत असतो की मी तिथं गेल्यानंतर मला तिथं माझ्या व्यवसायाला स्थैर्य निर्माण झालं पाहिजे, माझ्या व्यवसायाला सिक्युरिटी असली पाहिजे. आणि भारतामध्ये लोक पैसा त्याही वेळी गुंतवायला, त्याही वेळी याकरता तयार होते की भारतामध्ये त्यावेळी मुस्लिम प्रशासक जरी असले तरी जनतेमध्ये स्थैर्य होतं, शांततेचं वातावरण होतं. आणि भारतामध्ये जे आहे 25% प्रोडक्शन जगाच्या एकंदरीत निर्माण व्हायचं. अरे त्यावेळी जर मुस्लिम प्रशासकांनी हिंदूंचं त्यावेळी जर द्वेष केला असता तर लोक तयार झाले असते अराजकतेमध्ये पैसे गुंतवायला. 100% चुकीचा विषय आहे. आणि हाच जो विचार आहे, समतेचा विचार, हाच विचार वारकरी संप्रदाय समोर घेऊन चालले. आणि वारकरी संप्रदायानं तुमच्या आमच्या समोर हा विचार मांडत असताना जगद्गुरु तुकोबाने सांगितलं की माझं जग हे पूर्ण विष्णुमय आहे. या जगामध्ये कोणी हिंदू असो, मुसलमान असो, या जगामध्ये कोणी ख्रिश्चन असो, ईसाई असो, या प्रत्येकाला बनवताना माझ्या ईश्वरानं बनवलं. हा भाव एकमेकाच्या समोर जर ठेवला तर माणसामध्ये वाद होण्याचा कुठला विषय नाही. माणसामध्ये वाद होण्याची कुठली काही जे आहे परिस्थिती निर्माण होणार नाही. पण आमच्या डोक्यात जे आहे, आमच्या डोक्यात जाणून बुजून काही विषय घातले जातात. आमच्या डोक्यामध्ये जाणून बुजून घातले जातं की बाबा हा हिंदू, हा मुसलमान. पण एक सांगा,
जन्माला आलेल्या पोराच्या डोक्यावर कधी शिक्का घेऊन पोरग जन्माला आलं? जन्माला आलेल्या पोराच्या कधी हातावर शिक्का दिसला, पायावर शिक्का दिसला, डोक्यावर शिक्का दिसला की तू हिंदूच्या पोटी जन्माला आला, मुसलमानाच्या पोटी जन्माला आला? हिंदूचं रक्त कधी वेगळं निघालं, मुसलमानाचं रक्त वेगळं निघालं? नाही नाही, अजिबात नाही. या ईश्वरानं जाती बनवताना जगामध्ये फक्त दोन जाती बनवल्या, एक म्हणजे पुरुषाची आणि दुसरी म्हणजे स्त्रीची. जाती तर जन्माला आल्यावर आम्ही बनवल्या. आम्ही पोराला सांगितलं की बाबा तू हिंदू है, बाळा तू मुसलमान है, बेटा तूने जो है मस्जिद में जाना और अल्लाह के सामने दुआ मांगना, नमाज पढ़ना. आम्ही सांगितलं बाळा तू हिंदू आहे, देवाजवळ जायचं, हात जोडायचे, प्रार्थना करायची देवाकडे. आम्ही सांगितलं बाळा तू ख्रिश्चन आहे, त्या येशूच्या दरबारामध्ये जायचं आणि आपल्या पद्धतीनं आपल्या आपल्या धर्मानुसार प्रार्थना करायच्या, हे आम्ही शिकवलं. पण एक सांगू, ये सारे धर्म जो है ये नदियां है और आखिर जिसे हम ईश्वर कहते हैं वो समुंदर है. सब नदियों को मिलके कहाँ जाना है? समुंदर में जाना है. पण हा जो विचार आहे, हा विचार तुमच्या आमच्या मनामध्ये जोपर्यंत स्थान निर्माण करणार नाही तोपर्यंत आम्ही जे आहे या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करू शकणार नाही. आम्हाला जर वाटतं या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित झाली पाहिजे, सोडून द्या हिंदू मुसलमानाचा विचार, सोडून द्या ख्रिश्चन बौद्धाचा विचार, एकच विचार करा. एका ठिकाणचा प्रसंग आहे, बनतेजी आपण उपस्थित आहात, आपण आमच्यासाठी आदरणीय आहात. एका ठिकाणी मी बौद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाकरता गेलो. त्या विषयाला जवळजवळ 10-15 वर्ष झाली. त्यावेळी मी काही कुठल्या क्षेत्रामध्ये नव्हतो. आमचे शिक्षक होते भगत सर, त्यांच्यासोबत त्या कार्यक्रमाकरता गेलो आणि तिथे एक वक्ते बोलवलेले होते. त्या वक्त्यांना प्रश्न केला, वक्त्यांनी सुंदर प्रश्न केला, म्हणजे इथं बसलेल्यापैकी कोण कोण बौद्ध आहे? मी मंचावर बसलेलो होतो, सरांसोबत गेलो म्हणून गाड्यासोबत नाळ्याची यात्रा, मी मंचावर बसलो होतो. इथं बसलेल्यापैकी कोण कोण बौद्ध आहे? मी हात वर केला. माझा परिचय देत असताना संभाजी शिर्के देशमुख असा देण्यात आला होता. त्यांनी प्रश्न केला, म्हणे तुमचा परिचय संभाजी शिर्के देशमुख, तुम्ही बौद्ध कसे? आता वास्तविक पाहता मी काही तिथे इन्व्हायटेड गेस्ट नव्हतो, पण म्हटलं मग आता एक काम करा सर, तुमचं भाषण झाल्यावर मलाही 2 मिनिटं बोलू द्या. आयोजकांनी म्हटलं काही हरकत नाही आणि त्यांनी मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली. जवळजवळ तेव्हा मी 21 वर्षाचा होतो. मी त्यांना सांगितलं, म्हटलं सरांनी प्रश्न केला इथे बसलेल्यापैकी कोण कोण बौद्ध आहे, त्यांनी हात वर केला. म्हटलं मान्य आहे. मी हात वर केला. सरांचा प्रश्न आहे तुम्ही बौद्ध कसे? म्हटलं पहिली गोष्ट, माझ्या दृष्टिकोनातून बौद्ध धर्म नाही, माझ्या दृष्टिकोनातून बौद्ध जात नाही. जो भगवान गौतम बुद्धाच्या विचाराला मानतो, जो त्यावर चालतो, तो खरा बौद्ध. मग आता विचार आला की भगवान गौतम बुद्धाचे विचार काय? भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचा जर आपण जो आहे सोपा आणि पहिला जर अर्थ घ्यायला गेलं तर भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं की पाणाती पाता वेरमणी सिक्कापदम समादियामि, अदिन्न दाना वेरमणी सिक्कापदम समादियामि, कामे सुमिच्चाचारा वेरमणी सिक्कापदम समादियामि, मुसावादा वेरमणी सिक्कापदम समादियामि, सुरा मेरय मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी सिक्कापदम समादियामि. हे पंचशील भगवान गौतम बुद्धांनी तुमच्या आमच्या समोर मांडले. पहिलं सांगितलं पाणाती पाता वेरमणी, हिंसा करू नका. मी म्हटलं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत हिंसा करत नाही, मी बौद्ध आहे. अदिन्न दाना वेरमणी, चोरी करू नका. आजपर्यंत जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची चोरी केली नाही, मी बौद्ध आहे. कामे सुमिच्चाचारा वेरमणी, व्यभिचार करू नका. आजपर्यंत आपली पत्नी सोडून दुसऱ्या स्त्रियांकडे माया बहिणी म्हणून पाहिलं, मी बौद्ध आहे. मुसावादा वेरमणी, खोटं बोलू नका. आजपर्यंत जीवनामध्ये खोटं बोललो नाही, मी बौद्ध आहे. सुरा मेरय मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी सिक्कापदम समादियामि,
काय सांगितलं शेवटी? की मदिरापान करू नका. मी आजपर्यंत जीवनामध्ये मदिरापान केलं नाही, मी बौद्ध आहे. आणि मी मग त्यानंतर प्रश्न केला की मी आता विचारतो की इथं बसलेल्यापैकी कोण कोण बौद्ध आहे. एवढं सोपं आहे का धर्म म्हणजे? आम्ही धर्माच्या नावावर लढू शकतो, आम्ही धर्माच्या नावावर झगडू शकतो, पण धर्माच्या नावावर लढत असताना, धर्माच्या नावावर झगडत असताना मी इथं बसलेल्या प्रत्येक हिंदूला विचारतो, तुम्ही जगता का गीतेमध्ये आहे तसं? मी प्रत्येक मुस्लिमाला विचारतो, तुम्ही जगता का कुराणमध्ये आहे तसं? मी प्रत्येक बौद्धाला विचारतो, तुम्ही जगता का जे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं पंचशिलावर, जे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं अष्टांग मार्ग जगता तुम्ही? धर्माच्या गप्पा मारणं सोपे आहे, पण धर्माच्या नुसार आचरण करणं प्रचंड कठीण आहे. धर्माच्या गप्पा कोणी मारेल, धर्माच्या नावावर लढणं फार सोपं आहे, दुसऱ्याला धर्म शिकवणं फार सोपं है। जब धर्म के नाम पे जीने की बात आती है तो अच्छे अच्छे लोगों को पीछे आ जाना पड़ता है, क्योंकि वो गिरेबान में झांक के देखते हैं, अरे मैं तो सबसे बड़ा धर्मद्रोही हूं। मी जेव्हा उठतो तेव्हा आणि जेव्हा झोपतो तेव्हा या दोन्हीही वेळी आम्हाला एकच करावं लागतं की धर्माचं आचरण करता आलं पाहिजे। आणि जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितल्यानुसार की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। धर्माचं पालन करत असताना खरा धर्म जर कोणता असेल तर पाखंडी मताचं खंडन, म्हणजे जे धर्माधर्मामध्ये भांडण लावतात त्या पाखंड्यांचं खंडन करणे हाच खरा धर्म आहे। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, एकच सांगेल, ज्याला ज्याला जो जो धर्म पद्धती, ज्याला ज्याला जे पद्धती ज्या जातीमध्ये ज्या धर्मामध्ये जन्माला आले असाल त्या धर्माचा खरोखर अभ्यास करा। धर्माच्या नावावर लढाई करण्याची गरज पडणार नाही, कारण मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन है हिंदुसत्ता हमारा। आणि म्हणून यावरून अनुसरून एकच गोष्ट सांगतो, प्रत्येकाने जर आपल्या धर्मानुसार आचरण केलं तर जीवनामध्ये धर्माच्या नावावर भांडण्याची गरज पडणार नाही। आणि म्हणून तुम्हाला जाता जाता एक संदेश देईल की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या विषयाला अनुसरून आपल्या या जयपूर गावामध्ये अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आयोजित केला। आणि या कार्यक्रमामध्ये जी आहे मला बोलण्याची संधी दिली, मला जी आहे प्रमुख उपस्थिती म्हणून मोठमोठ्या आपल्या सर्व लोकांच्या मध्ये उपस्थित राहण्याची संधी दिली। आमच्या इरफान भाईनं पहिले चिठ्ठी दिली 5 मिनिटं, नंतर चिठ्ठी दिली वेळ झाली, काही हरकत नाही इरफान भाई, पण कीर्तन करायची सवय असल्यामुळे आम्हाला 2 तास बोलायची सवय आहे। पण आता तुम्ही जे आहे 15 मिनिटांमध्ये आटोपतं घ्यायला लावलं तरी काही हरकत नाही, पण जेवढं का बोललो याच्यामध्ये जर चुकीचं वाटलं असेल, माझं मला परत करून योग्य वाटलं असेल, आपण सर्वांनी एक विचार घेऊन घरी जावं आणि ह्या विचाराचा विचार करून जीवन जे आहे सुधारवण्याचा प्रयत्न करा। एवढंच थांबतो आणि माझे शब्द आटोपते घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। दावत मीडिया यूट्यूब चैनल, मोहब्बत का पैगाम, इंसानियत के नाम।